हॅलो, गुड मॉर्निंग. द मम्मा काडू फ्लेवर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आलू पराठा कसा बनवायचा. त्यासाठी मी साधारण 2-3 कप सुकं पीठ मळून घेतलेलं आहे. ही कणिक आहे आपली, छान अशी तेल लावून मऊसर मळून घेतलेली आहे. हे बॉइल्ड पोटॅटो होते, त्याला पील आउट करून घेतलं आहे. मी स्मॅशरने हे परत स्मॅश करून घेईल जेव्हा आपण भाजी बनवाल. फोडणीसाठी आपल्याला लागणारं साहित्य इथे आहे. तेल, मसाल्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी आपण नाही टाकणार, थोडेसे धणे टाकाल, दॅट इज कोरिएंडर सीड, रेड चिली पावडर थोडीशी, हळद थोडीशी आपण नंतर मी फोडणीच्या वेळेस दाखवेल. हे बेसिक मसाले. पावभाजी मसाला आपल्याला लागेल, मीठ लागेल आपल्याला चवीपुरतं, बटर लागेल आपल्याला ते शेकून घेण्यासाठी, ऑइल फोडणीसाठी, ही कसुरी मेथी पोटॅटो पराठा जो असतो त्याच्यामध्ये फार छान टेस्ट देते म्हणून ही थोडीशी, कोरिएंडर लिटल बिट, हे आलं आहे, दॅट इज जिंजर, चॉप्ड गार्लिक अँड दिस इज अनियन. आणि लाटण्यासाठी लाटणं लागेल. सॉरी, इथे मी पॅन ठेवलेला आहे, गॅस अजून चालू नाही केला. आपण अगोदर भाजी बनवून घेऊया, त्याच्यासाठी मी कढई ठेवलेली आहे. आणि स्मॅशर लागेल आपल्याला पोटॅटो स्मॅश करायला, आणि स्पॅचुला लागेल आपल्याला भाजीसाठी. सो लेट स्टार्ट. कढई तापायला ठेवलेली आहे, त्यात थोडंसं पाणी आहे. ते हवं असेल तर आपण एका स्वच्छ नॅपकिनने पुसूनही घेऊ शकतो, अथवा ते ड्राय होईल. त्यानंतर आपण यात तेल घालून घेऊया. साधारण 2 चमचे तेल आहे, जास्त असं लागणार नाही. सो यात मी थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता तेल आपलं छान तापलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मी ते करी लीव्स सांगायची विसरून गेले. यात आपण करी लीव्स टाकूया, इमिडिएटली गार्लिक टाकूया, त्याचबरोबर आपण हे चॉप केलेलं अनियन टाकूया. इकडे कांदा छान परतत आहे, तोवरच आपण इकडे पोटॅटो स्मॅश करून घेतलेले आहेत. कांदा लवकर परतण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ घालणार आहे, अगदी थोडं, कारण जेणेकरून कांदा आपला लवकर परते. आणि त्यातच मी आता हे चॉप केलेलं जिंजर टाकून घेते. तुम्ही हवा असेल तर हिरवी मिरची पण यात टाकू शकता. आता यात 2 हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे. जेव्हा तुम्ही सारण कणकीच्या ह्याच्यात भरणार असाल तेव्हा तुम्ही ते काढू शकता. लहान मुलांना ते तिखट लागणार नाही. परत एक्स्ट्रा फ्लेवर आपण ते ॲड केलेलं. कांदा आपला सगळी परतून छान झालेला आहे. त्यातच आपण बेसिक मसाले घालूया. हा पावभाजीचा मसाला, जेणेकरून खूप छान टेस्ट येईल. थोडं लाल तिखट, हळद थोडी अजून लागेल, चवीपुरतं मीठ, आणि हे छान असं आपण एकजीव करून घेऊया. आणि आपण जे मिश्रण केलेलं आहे ते टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकतात हे स्मॅश केलेलं पोटॅटो. देन आपण याला चांगलं स्टर करून घेऊया. यातच आपण कसुरी मेथी थोडीशी अशी हातावरती चोळून टाकूया, आणि हे कोरिएंडर सीड्स पण थोडेसे टाकूया. हे पण थोडेसे वाटून टाकाल तर अगदी छान टेस्टी आहे. असं तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण रेडी आहे, दॅट इज फिलिंग फॉर पोटॅटो पराठा. आणि ह्या एक्स्ट्रावाल्या जे ग्रीन चिलीज आहेत ते मी काढून घेते, कारण मुलांना ते तिखट लागणार नाहीत परत. ठीक आहे. आता आपण पराठा लाटायला घेणार आहेत. त्यासाठी मला हे लागेल, मला सुकं पीठ लागेल, मी ते विसरलेली.
पराठा मळण्यासाठी आपल्याला काय बोललं ते पराठा मळण्यासाठी नाही, पराठा करण्यासाठी आपल्याला कणिक, सुकं पीठ आणि फिलिंग लागणार आहे. मी कोरिएंडर आत्ताच नाही टाकून घेतलेली, कारण माझ्या घरी बऱ्याच जणांना आवडत नाही. सो मी ज्यांना आवडते त्यांचेच पराठा टाकणार आहे. सो मी ज्यांना आवडते त्यांचा पहिले पराठा करते आणि जेव्हा मी फिलिंग हे घेईल त्यातच ती ॲड करते आणि करते आता. ठीक आहे. सो हे असं फिलिंग मी यात भरलेलं आहे. मी ह्याला आता राऊंड शेपमध्ये घेऊन मग लाटून घेते आणि मग दाखवते. सो तुम्ही बघू शकता आपलं सारण भरून रेडी आहे. सो आता मी हे सुक्या आट्यामध्ये याला थोडंसं लावून घेते, नॉट टू मच, आणि याला आता आपण रोल करून घेऊया अगदी पोळीच्या शेपमध्ये. सो तुम्ही पाहू शकता आपला छान असा पराठा लाटून झालेला आहे. आता मी पॅनवरती टाकण्याच्या पहिले थोडंसं त्याच्यावरती ऑइल टाकेल आणि मग हा पराठा टाकून देईल. तुम्ही पाहू शकता मी पराठा पॅनवरती टाकलेला आहे. छान आता शेकून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी हा परतून घेतलेला आहे. तर याच्यावरती आपल्याला बटर लावायचं आहे. छान असं वास येत आहे. मुलं खूप आवडीने खातील, कारण थंडीचे खूप आवडत असतो. एव्हरीडे दिला तरी त्यांना चालतो. पाहू शकता किती छान आपला पराठा रेडी होत आहे. एक्स्ट्रा बटर आणि त्याचा स्मेल, वाव, इट लुक्स सो अमेझिंग. खूपच मस्तवाला आपला पराठा रेडी आहे. छान असे लेअर पण आलेले आहे, पण काही ठिकाणी माझ्याकडनं ते ब्रेक झाल्यामुळं हवा जात आहे. दिस साईड हेच आपला पराठा गॅस पण बंद झालेला. तर तुम्ही पाहू शकता आपला potato paratha is ready. You can serve with curd or lassi. This is sauce. This is pickle, mixed pickle, chili, lemon and mango. हे बटर आहे आणि एक्स्ट्रा टेस्टसाठी थोडंसं चीज टाकले, मुलांना फार आवडेल. आणि हेल्दी आणि टेस्टी पराठा इज रेडी. So please, if you like this video, please like, share and subscribe to my channel. Share with your friends and family. Please support me. See you in the next video. Till then, bye. Take care.